नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता नागराजचा पाठलाग करता करता अर्जुन देखील त्याच्या मागोमाग त्या हॉटेलपर्यंत पोहोचलेला असतो. नागराज आता त्या हॉटेलमधनं पार्सल घेतो आणि लगेचच घाईघाईने महिपतकडे जायला निघतो. तर नागराजने अर्जुनला पाहू नये म्हणून तो बाजूलाच आडोशाला थोडंसं लपून बसलेला असतो. आता नागराज तिथनं निघाल्यानंतर अर्जुन देखील तिथून बाहेर येतो आणि तो देखील आता नागराजचा पाठलाग करत त्याच्या मागोमाग जाणार. तेवढ्यातच त्याचं लक्ष त्या हॉटेलच्या गार्डनकडे जातं आणि पाहतो तर काय, त्या गार्डनमध्ये सचिन एका मुलीसोबत बसलेला असतो. आता अर्जुन हे सगळं काही दुरून पाहत असतो, पण सचिन पाठमोरा असल्यामुळे मात्र त्याला लवकर हा सचिन आहे हे ओळखू येत नाही. त्यामुळे खात्री करून घेण्यासाठी अर्जुन थोडा जवळ जातो. तर आता त्याची खात्री होते की हा तर सचिनच आहे आणि तोही एका मुलीसोबत. अर्जुन मात्र आता खूप रागावलेला असतो सचिनवर आणि विचार करत असतो की हा तर सचिन आहे, पण सचिन इथे काय करतोय? तो तर चेन्नईला गेला होता ना, आणि तेही इथे एका मुलीसोबत काय करतोय तो? आता हाच विचार अर्जुन करत असतो आणि दुरून तो सर्व काही पाहत असतो. सचिन मात्र इकडे समीरासोबत बसलेला असतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुन मात्र खूप जास्त चिडून गेलेला असतो सचिनवर. आता खात्री करून घेण्यासाठी अर्जुन सचिनच्या दिशेने जायला निघतो, पण तेवढ्यातच एका माणसाचा अर्जुनला धक्का बसतो आणि तो माणूस खाली पडतो. आता अर्जुन त्या माणसाला उचलायला जातो, पण तेवढ्यातच समीरा मात्र तिथून निघते आणि ती हॉटेलमध्ये जाते. आता त्या माणसाला उचलल्यानंतर अर्जुन समोर पाहतो तर काय, तिथे सचिन त्याला एकटाच दिसतो. त्या सचिनसोबत असलेली मुलगी मात्र त्याला काही दिसत नाही. त्यावर अर्जुन विचार करत असतो, इतक्यात तर त्याच्यासोबत एक मुलगी होती, ती कुठे गेली? सचिन तर एकटाच आहे इथे. तर इकडे नागराज आता महिपतपर्यंत पोहोचलेला देखील असतो आणि त्याने दारू पीत बसलेला असतो मस्त तो महिपत समोर. तर महिपतचे हात पाय बांधल्यामुळे तो तिथे तसाच गॅरेजमध्ये पडून असतो. महिपत मात्र खूप खुन्नस देऊन आता नागराजकडे पाहत असतो. त्यावर नागराज त्याला विचारतो की असा काय पाहतोयस माझ्याकडे? मला काय कधी दारू पिताना पाहिलं नाही का तू? त्यावर महिपत त्याला थोडं हसूनच बोलतो की पी पी नागराज, शेवटची पिऊन घे. आता मात्र नागराज खूप चिडतो महिपतवर आणि बोलतो की नागराज म्हणजे 25 वर्ष जो नागराज शेठ होता तो आता डायरेक्ट नागराज झाला का? त्यावर महिपत सांगतो हो, कारण तू तुझी लायकी दाखवलीस ना, तू तुझ्या लायकीवर उतरलायस ना, मग मला पण आता माझी लायकी तुला दाखवायलाच हवी आहे. शेवटचं पिऊन घे तू. त्यावर आता नागराज त्याला बोलतो की काय करणार आहेस तू? अरे तू इथे आहेस हे कोणाला माहीत देखील नाही आणि तुझ्याच गॅरेजमध्ये तू असा हातपाय बांधून पडला आहेस वगैरे असं बोलून आता नागराज महिपतला चिडवून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे तन्वी विचार करत असते की नागराज आणि महिपत परत एक झाले असतील का? नाही, हे होता कामा नये. मागच्या वेळेला जेव्हा ते एक झाले होते तेव्हा त्यांनी माझे आई बाबा शोधून काढले होते आणि आता तर मी खरी तन्वी नाही आहे हे जर त्यांनी सर्वांना सांगून टाकलं तर? नाही, हे असं अजिबातही होता कामा नये. महिपतला कुठे ठेवले नागराजने हे मला माहीत झालं पाहिजे. आणि ती लगेचच आता नागराजला फोन करत असते, पण नागराज मात्र काही तिचा फोन उचलायला तयार नसतो. तर तन्वीने फोन केल्यानंतर नागराज इकडे लगेच महिपतला बोलतो की हे बघ, आला तुझ्या लाडक्याची चुंदरीचा फोन. इकडे तू तडफडतोय आणि ती तिकडे तळमळतीये आणि मी तुमच्या दोघांच्या मध्येही मस्तपैकी एन्जॉय करतोय. असं तो दारू पितच असं बोलतो आणि वर पुढे बोलतो की अरे तुला सांगू का, एकदम भयानक बाई आहे, एकदम महाभयानक बाई आहे ही. हिच्यासारखी अशी भयंकर महाभयानक बाई ना मी माझ्या सगळ्या आयुष्यामध्ये पाहिली नाही आहे. पण तिला काय माहिती की आता तिचं माझ्याशी बोलणं तिच्या मर्जीवर नाही तर माझ्या मर्जीवर डिपेंड आहे म्हणून. आणि तो काही केल्या तन्वीचा फोन मात्र उचलत नाही. तर इकडे सायली आता सुमनला सांगत असते की
तुम्ही खूप धीराने काम घ्या आणि तुम्हाला कधीही माझी गरज वाटली तर अर्ध्या रात्री देखील मला फोन करा, मी लगेच तुमच्या मदतीसाठी येईल. त्यावर प्रतिमा देखील बोलते की हो, मी देखील आता जातीने लक्ष देणार आहे. त्यानंतर सुमन सायलीसाठी सरबत बनवण्यासाठी किचनमध्ये जाते. तर सायली मात्र खूप अस्वस्थ असते की अजून देखील अर्जुनचा काहीच कॉल मेसेज वगैरे आलेला नसतो. त्यामुळे ती लगेचच अर्जुनला आता मेसेज करते की नागराज काकांचा पाठलाग करत तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात, काय झालं वगैरे. तर अर्जुन मात्र इकडे सचिनवरच लक्ष ठेवून असतो आणि मेसेजला देखील काही रिप्लाय करत नाही. आता अर्जुन मेसेजला देखील काही रिप्लाय करत नाही आहेत म्हटल्यानंतर सायली मात्र खूप जास्त काळजीत पडते आणि शेवटी न राहून ती अर्जुनला कॉल करते. तर सायलीचा फोन आल्यानंतर मात्र अर्जुन फोन उचलतो आणि तिथेच थोडं बाजूला जाऊन आता सायलीसोबत बोलत असतो. तर सायली त्याला विचारते की अहो कुठे आहात तुम्ही, मी तुमच्या फोनची वाट पाहत होते, काय झालं, तुम्ही नागराज काकांचा अजूनही पाठलाग करताय का, कुठपर्यंत पोहोचला आहात तुम्ही, नागराज काका कुठे पोहोचले आहात, नक्की काय झालंय तिकडे. तर अर्जुन आता विचार करत असतो की सचिनबद्दल सायलीला सांगू की नको सांगू. नंतर तो विचार करतो की नाही नको, त्यापेक्षा मी स्वतःच काय आहे हे सगळी भानगड याची शहानिशा करतो आणि मग तिला सांगतो. आता अर्जुन नेमका तिथे हॉटेलच्या दरवाजाजवळ सायलीशी फोनवर बोलत असतो. तर तेवढ्यातच समीरा देखील हॉटेलच्या दरवाजात येते आणि पाहते तर काय समोर अर्जुन आहे. तर ती विचार करत असते की हा अर्जुन आता इथे काय करतोय आणि अर्जुनचं लक्ष नसताना ती लवकर तिथून सटकते. तर अर्जुन आता सायलीला फोनवर सांगतो की नाही अगं, म्हणजे मी नागराज काकांचा पाठलागच करत होतो, पण तेवढ्यातच एक मोठा ट्रक मध्ये आला आणि त्यानंतर नागराज काका कुठे गायब झाला ना मला तेच समजलं नाही. त्यावर सायली देखील आता थोडीशी नाराज होते आणि फोन ठेवून देते. तर इकडे नागराज फोन उचलत नाहीये, त्यामुळे आता तन्वी खूप जास्त चिडून गेलेली असते आणि विचार करत असते की नक्की तिकडे काय झालं असेल, हा माझा फोन का उचलत नाहीये. तर इकडे नागराज महिपतला सांगत असतो की तिचं माझ्याशी बोलणं हे माझ्या मर्जीवर डिपेंड आहे, आता तिच्या मर्जीवर नाही काय, एकदम महाभयंकर बाई आहे ती वगैरे असं काहीसं आता नागराज महिपतला बोलत असतो. महिपत मात्र त्याला काही एक प्रत्युत्तर करत नाही. तो मात्र तिथे पडल्या पडल्या धडपड करून तिथून सुटायचा प्रयत्न करत असतो. मात्र नागराजने त्याला जास्त पॅक गुंडाळून ठेवल्यामुळे त्याला मात्र तिथून काही सटकता येत नाही. तर त्याच्या या अशा अवस्थेवर नागराजला मात्र खूप जास्त हसू येत असतं. तर इकडे तन्वी मात्र नागराज फोन उचलत नाही आहे म्हटल्यानंतर खूप जास्त चिडून गेलेली असते. ती सतत नागराजला फोन करत असते. नागराज मात्र तिचा एक देखील फोन उचलत नाही. त्यामुळे तन्वी आता खूप चिडते, तिचा फोन जोरात बेडवर आपटवून देते. तर तेवढ्यातच अश्विन खोलीमध्ये येतो. तर इकडे नागराज आता महिपतला बोलतो की काय पाहतोयस तू असा, दारू प्यायची का तुला आता दारू पाजू की असे फक्त 4 थेंब तुझ्या तोंडावर शिंपडू वगैरे, तो असं काहीच बोलतो त्याला आणि दारूची बाटली घेऊन आता महिपतकडे येतो आणि त्याच्या तोंडावर तो आता दारू होतच असतो. आता महिपतला मात्र हे अजिबातही आवडत नाही. मात्र नागराज दारूच्या नशेमध्ये काय करतोय हे त्याला देखील समजत नसतं. तर इकडे अर्जुनपासून लपत छपत आता ही साक्षी तिच्या गाडीपर्यंत येऊन पोहोचते, गाडीमध्ये बसते आणि लगेचच ती सचिनला फोन करते. त्यावर सचिन तिला विचारतो की अगं तू कुठे आहेस, किती वेळ झाला. त्यावर समीरा म्हणजेच ही साक्षी आता सचिनला सांगते की मला एक अर्जंट काम आठवलं आहे आणि मला लगेच आत्ताच्या आत्ता घरी जाणं खूप महत्त्वाचं आहे. तू एक काम कर, तू इकडेच ये, मग सांगते मी तुला सगळं काही. त्यावर सचिन देखील आता लगेचच तिचा फोन ठेवतो आणि तिथून बिल देण्यासाठी तो हॉटेलमध्ये जातो. तर तो हॉटेलमध्ये गेल्यानंतर मात्र अर्जुन लगेचच सायलीचा फोन ठेवून तिथे येतो आणि पाहतो तर काय, टेबल तर रिकामा आहे, तिथे तर सचिन देखील नाही आहे आणि ती मुलगी देखील नाही आहे. आता मात्र अर्जुन खूप गोंधळून जातो आणि इकडे तिकडे सचिनचा शोध घेऊ लागतो व विचार करत असतो की इतक्यात तर इथेच होता, आता सचिन कुठे गेला नक्की. तर इकडे
अश्विन आता त्याच्या खोलीमध्ये येतो आणि त्याचं काम करत बसलेला असतो. तर तन्वीचा फोन देखील तिथेच अश्विन शेजारी बेडवर पडलेला असतो. आता अश्विन रूममध्ये येताच तन्वी मात्र लगेच तिचं नाटक सुरू करते. ती अश्विनकडे येते आणि विचारते की अश्विन अरे दमला असशील ना तू खूप, मी तुझे पायाची मालिश करून देऊ का, म्हणजे तुला थोडासा आराम वाटेल, तुला थोडंसं बरं वाटेल. अश्विन मात्र तिच्याशी काही एक बोलत नाही. त्यावर तन्वी आता अश्विनला बोलते की अरे तू अजून किती वेळ माझ्यावर असं चिडून राहणार आहेस, मी माझी चूक कबूल केली आहे ना, मी सॉरी बोलली आहे ना, आता मी काय करू की जेणेकरून तुला माझ्यावर विश्वास बसेल, मी तुझे पाय पकडू का. आणि आता तन्वी अश्विनचे पाय पकडते. अश्विन मात्र यामुळे खूप जास्त चिडून जातो तन्वीवर आणि तिला बोलतो की हे असे नाटकं ना बंद कर तुझे, तू नेहमीच हे असे नाटक करत असतेस आणि त्यापेक्षा ना थोडंसं खरं बोलायला शिक. अगं नवरा बायकोच्या नात्यामध्ये ना एकमेकांपासून काही देखील लपवायचं नसतं, पण तू काय करतेस, तू सतत काहीतरी लपवत असते, तू सतत तुझं काहीतरी चालू असतं जे की तू कधीही मला सांगत नाहीस वगैरे, तो आता तन्वीला बोलत असतो. तर तन्वी बोलते की अरे पण मी माझी चूक कबूल केली आहे ना, मी शपथ घेते की मी परत असं खोटं नाही बोलणार म्हणून. अश्विन मात्र खूप चिडतो व बोलतो की बस, याआधी देखील तू किती वेळा असं बोलली आहेस, पण काय करतेस तू, असं बोलतेस आणि दरवेळेस काहीतरी खोटं बोलतेस, काहीतरी करतेस. आता अजून किती वेळा हे असंच सुरू राहणार आहे. आणि मला खरं सांग की त्या रात्री तू पार्टीला जातेस म्हणून कुठे गेली होतीस, तू आजकाल सतत घरातून बाहेर जात असतेस, नक्की कुठे जात असतेस तू. त्यावर तन्वी बोलते की अरे म्हणजे मी घरामध्ये राहिले तरी तू बोलतोस की तू काहीच करत नाहीस आणि मी बाहेर गेले तरी तुला प्रॉब्लेम आहे. त्यावर अश्विन बोलतो की तुझा बाहेर जाण्याचा वगैरे मला प्रॉब्लेम नाहीच आहे, मला प्रॉब्लेम तर या गोष्टीचा आहे की तू खोटं बोलतेस. आणि तेवढ्यातच तन्वीचा फोन वाजतो. आता तन्वी फोन उचलायला जाणार तेवढ्यातच अश्विन बोलतो की आता तुला फोन जास्त इम्पॉर्टंट आहे का, मी काय बोलतोय त्याकडे तुझं लक्ष देखील नाही आहे. त्यावर तन्वी बोलते की नाही अरे कोणाचा इम्पॉर्टंट कॉल असेल तेच पाहतीये मी. त्यावर अश्विन खूप चिडतो व बोलतो की हे फक्त मला कारण न देण्याचं एक निमित्त आहे तुझं. आणि तो आता बेडवर पडलेला फोन उचलतो. तर इकडे नागराज मात्र तन्वी फोन करत नसल्यामुळे तिला फोनवर फोन करतच असतो. आता अश्विन पाहतो तर नागराज काकाचा फोन असतो. त्यावर अश्विन विचारतो की नागराज काका तुला का फोन करतोय. त्यावर तन्वी बोलते की अरे मला काय माहिती, काही असेल काही महत्त्वाचं काम वगैरे. आणि आता अश्विन तो फोन उचलून स्पीकरवर टाकतो व बोलतो की हो काका मी अश्विन बोलतोय, काही काम होतं का तुमचं महत्त्वाचं. आता अश्विन बोलतोय म्हटल्यानंतर इकडे नागराज पण खूप गोंधळून जातो आणि अश्विन सोबत काय बोलणार तो म्हणून तो आता फोन त्याच्यापासून खूप दूर पकडतो, तोंडावर हात ठेवतो आणि त्याला सांगत असतो की नाही नाही काही काम नाही आहे, हो सगळं व्यवस्थित आहे, सुमन पण व्यवस्थित आहे. पण मात्र त्याचा आवाज दारू पिल्यामुळे इतका विचित्र येत असतो आणि त्याने फोन देखील खूप दूर पकडलेला असतो. त्यामुळे अश्विनला मात्र नागराजचा आवाज काही स्पष्ट ऐकू येईना. आणि तेवढ्यातच तन्वी मात्र अश्विनच्या हातातून फोन हिसकावूनच घेते, त्याचा स्पीकर बंद करते आणि बोलते की हो काका काय झालं, काही महत्त्वाचं काम आहे का, काही बोलायचं आहे का तुम्हाला. नाही नाही तुमच्या साईडला नेटवर्क नाही आहे वाटतं, तुम्ही नेटवर्कमध्ये आल्यानंतर मला फोन करा. आणि फोन ठेवून देते. तर अश्विनला मात्र ती पुढे काही उत्तरं न देता त्याला बोलते की मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणू का. नाही आणतेच तुझ्यासाठी कॉफी बनवून, आणि लगेच तिथून निघून जाते. अश्विन मात्र आता विचार करत असतो की नागराज काका हिला का फोन करत होता आणि त्याचा आवाज असा का येत होता. तर तन्वी मात्र फोन घेऊन तिथून निघते आणि लगेचच बागेमध्ये येऊन आता परत एकदा नागराजला फोन करते आणि त्याला विचारते की का फोन केला होता तुम्ही, काय सांगायचं होतं तुम्हाला नक्की, तुम्ही महिपतला कुठे लपवून ठेवलंय मला सांगा. एकतर मी फोन केला तेव्हा तुम्ही फोन उचलले नाहीत आणि आता अश्विनने फोन उचलला होता, तुम्ही अचानक काही बोलून गेला असतात त्याच्यासमोर तर. त्यावर नागराज बोलतो की तुला काय मी मूर्ख वाटतो का, असं कसं मी काही बोलून गेलो असतो त्याच्यासमोर. आता मात्र
तन्वी नागराजला विचारते की तुम्ही महिपतला नक्की कुठे लपवून ठेवलं आहे, मला लगेच सांगा, मी तिकडे येते. आणि त्याचं तोंड कसं बंद ठेवायचं ना हे मला चांगलंच माहीत आहे. साक्षीचा वापर करायचा आपण आणि महिपतचं तोंड कायमचं बंद करायचं. त्याला तुम्ही फक्त कुठे ठेवलं आहे तेवढं मला सांगा, मी तिथे येते आणि त्यानंतर तुम्हाला पुढचा प्लॅन सांगते. आता हे ऐकल्यावर नागराज मात्र खूप चिडतो तिच्यावर आणि बोलतो की तुला काय मी मूर्ख वाटलो का गं, की तुला मी सांगेल की मी महिपतला कुठे ठेवलं आहे म्हणून, ठेव फोन. आणि चिडूनच नागराज फोन ठेवून देतो. तो मात्र तन्वीला काही एक सांगत नाही. तर तन्वी आता विचार करत असते की नागराजने महिपतला नक्की कुठे लपवलं असणार आहे की तो सांगत देखील नाही आहे. तर इकडे हॉटेलमध्ये अर्जुन आता सचिनचा शोध घेत असतो. सचिन मात्र इकडे हॉटेलमध्ये बिल वगैरे देण्यासाठी आलेला असतो. तर तेवढ्यातच अर्जुन आता सचिनच्या फोनवर फोन करतो. आता सचिनचा फोन पाहिल्यावर सचिन बोलतो की काय कटकट आहे. आणि तेवढ्यातच अर्जुन त्याच्या मागून येतो, त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तसाच सचिन मागे पलटून पाहतो तर अर्जुन त्याच्या समोर खूप चिडलेल्या अवस्थेमध्ये असतो. तर उलट सचिन अर्जुनलाच विचारतो की अर्जुन, अरे तू इथे काय करतोयस. अर्जुन मात्र सचिनवर खूप जास्त चिडून गेलेला असतो. तो आता काहीही न बोलता डायरेक्ट सचिनची कॉलरच पकडतो. सचिनला मात्र कळत नाही की अर्जुन इतका का चिडलाय आणि हा डायरेक्ट कॉलर वगैरे का पकडतोय माझी. पण याने आपल्याला समीरासोबत पाहिलं असणार आहे याची मात्र सचिनला खात्री झालेली असते. तर अर्जुन मात्र इतका चिडलेला असतो आता सचिनवर, तो डायरेक्ट सचिनला आता हाणामारी करण्याच्याच मूडमध्ये दिसतोय. तर इकडे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सचिनला त्या मुलीबद्दल विचारत असतो की कोण मुलगी होती ती तुझ्याबरोबर आणि तू चेन्नईला जातोय असं सांगून इथे काय करतोय. तर सचिन त्याला सांगतो की नाही अरे, मी तर फक्त, तो पुढे काही बोलणार तेवढ्यातच अर्जुन आता त्याचं थोबाडच रंगवतो. आता यामुळे सचिन देखील खूप घाबरून जातो. तर इकडे नागराज देखील घरी येतो आणि सुमनवर हात उचलणार तेवढ्यातच सुमन त्याचा हात पकडते आणि बोलते, मी तुमची बायको आहे, तुमच्या मालकीची एखादी वस्तू नाही आहे, माझ्यावर परत असा हात उचलायचा नाही. त्यामुळे नागराज देखील घाबरून जातो. पण अर्जुन मात्र या सगळ्यामुळे खूप अस्वस्थ आहे. हे सगळं काही सायलीच्या लक्षात येतं. तर सायली अर्जुनला विचारत असते की मी जेव्हा फोन केला तेव्हा सुद्धा तुम्ही फोनवर व्यवस्थित बोलला नाहीत आणि आता देखील तुम्ही मला काही व्यवस्थित सांगत नाही आहात. मला नीट सांगा की नक्की काय झालंय ते. अर्जुन मात्र आता खूप गोंधळलेला असतो की आता सायलीला सचिनबद्दल सत्य सांगू की नको सांगू. तर अर्जुन सचिनचं सत्य अस्मितासमोर आणि सुभेदारांसमोर आणेल का, सचिनला धडा शिकवेल का, हे सगळं पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.